नुसती बोलण्याची यंत्रणाच काम करायला लागली होती असंही नाही, कारण सिस्टरनी जे दूध बिस्किट आणलं होतं ते नळीशिवाय दूध पिऊन दाखवलं, बिस्किटाचा लगदा न करता बिस्किट खाऊन दाखवलं, म्हणजे गिळण्याची यंत्रणा सुद्धा व्यवस्थित काम करायला लागले असं त्याच्यातनं दिसून आलं. थोडक्यात सांगायचं तर कठीण वाटणारी ही गोष्ट होती. म्हणजे आपण म्हणतो ना, अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे म्हणतो की नाही, तसं हे अशक्य ते शक्य ओंकाराची थेरपीनी ह्या डॉक्टरांनी करून दाखवलं होतं. असं नाही का आपल्याला वाटत? आपल्याला हे उदाहरण जे बघितलं त्याच्यातनं असं दिसून आलं की कठीण वाटणारं हे दुखणं, पॅरालिसिस, त्यातून वयोवृद्धता हा फॅक्टर आणखी त्याच्यामध्ये आला होता की बरं व्हायला वेळ लागण्याची गोष्ट होती त्याच्यामध्ये. पण त्या सगळ्यावरती मात करून शांताताई बऱ्या झाल्या. कठीण वाटणारी गोष्ट ओंकाराची थेरपीने करून दाखवली. खरोखर आश्चर्य वाटावं, नवल वाटावं अशी ही गोष्ट, नुसतं आश्चर्य नवल नव्हे तर चमत्कार वाटावा अशा ह्या दोन गोष्टी आहेत बऱ्या केलेल्या डॉक्टरांनी. हा चमत्कार खराच, चमत्कार तर आहेच, पण चमत्कार कसा आहे माहितीये का? वैज्ञानिक चमत्कार आहे. वैज्ञानिक चमत्कार असं म्हणायला हवं. ह्या दोन केसेसच्या बाबतीने आपण बघितलं की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून पेशंट खरोखर बरे करून दाखवले, कारण ओंकार. आता आपल्याला असं बघायची वेळ आलेली आहे की ह्या दोन केसेस बऱ्या झाल्या, त्या कशा बऱ्या झाल्या ह्याच्यातली काही वैज्ञानिक तर्कसंगत मीमांसा बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आपण विचाराल कशासाठी वैज्ञानिक तर्कसंगत मीमांसा कशासाठी? तर अहो, उपचार करणारी व्यक्ती कोणी तथाकथित बाबा किंवा भगत नाही, तर उपचार करणारी व्यक्ती ही MD कार्डिओलॉजिस्ट आहे, डॉक्टर आहे. आता डॉक्टर व्यक्ती हा उपचार करते म्हणजे ते पेशंट बरे कसे झाले यातली वैज्ञानिक तर्कसंगत मीमांसा बघणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मी आपल्या पुढे ती वैज्ञानिक तर्कसंगत मीमांसा करण्याचा प्रयत्न करते. ती वैज्ञानिक तर्कसंगत मीमांसा आपण बघूया. हे दोन पेशंट बरे झाले, ओंकाराच्या थेरपीने बरे झाले, हे खरं आहे, पण ती थेरपी त्यांना लागू कशी पडली? आता आपण असं बघूया. डॉक्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय काय गोष्टी येतात. डॉक्टर म्हटलं की औषधं, डॉक्टर म्हटलं की ट्रीटमेंट, बरोबर आहे. आता डॉक्टर म्हटल्यावर औषध हे आपल्या डोळ्यासमोर येतं. औषध म्हटलं की त्याला त्याची घटक द्रव्य असतात, इन्ग्रेडियंट्स असतात की नाही? आजकाल आपण बघतो की प्रत्येक गोष्टीवरचे इन्ग्रेडियंट्स वाचतो. या औषधांना त्यांचे इन्ग्रेडियंट्स आहेत. ते कसे? आपण बघितलं असेल तर खोकला झाल्यावरती आडूळसा सिरप जे आणतो त्याला सुद्धा त्याचे घटक द्रव्य असतात, अगदी लिहिलेले असतात त्याच्यावर. अमुक इतके पॉइंट आडूळसा रस, अमुक इतके पॉइंट मध, अमुक इतके पॉइंट कापूर किंवा जे काय असेल ते. मेटासिनला त्याची घटक द्रव्य असतात, प्रत्येक औषधाला त्याची घटक द्रव्य असतात, लिहिलेली असतात. तर ओंकाराचं उच्चारण हे जर आपण उच्चाररूपी औषध असं धरलं तर त्याला सुद्धा त्याची घटक द्रव्य आहेत, त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत. आता कुठले कुठले आहेत यातले इन्ग्रेडियंट्स ते आपण बघणार आहोत क्रमवार. पहिला त्यातला घटक म्हणजे स्पंदन. स्पंदन मनशक्ती, स्पंदन मनशक्ती, लयबद्ध असा श्वासोच्छ्वास म्हणजेच प्राणायाम. आणि शेवटचा घटक जो आहे तो म्हणजे सूक्ष्म होत जाणारा, हळूहळू हळूहळू फेडाऊट होत जाणारा नाद ओंकाराच्या उच्चारणातला. स्पंदन हा घटक कार्य कसं करतो हे आता आपण बघणार आहोत. पिंडी ते ब्रह्मांडी जाणा, पिंडी ते ब्रह्मांडी जाणा, संत सांगती नित्य, संत सांगती नित्य. ओंकाराची विश्वस्पंदने देही असती सत्य, अहो ओंकाराची विश्वस्पंदने देही असती सत्य, अहो देही असती सत्य, अहो देही असती सत्य. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय? तर आपल्या शरीरातल्या पेशींची स्पंदनं आणि विश्वातली स्पंदनं ही सारखीच आहेत, ती एकरूप आहेत, एकरूप असतात असा ह्या संतांच्या उक्तीचा अर्थ आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, घटी ते मठी याचा अर्थ असा आहे. आता आपण बघूया की आपल्या शरीरातल्या पेशींची स्पंदनं आणि विश्वाची स्पंदनं ही एकरूप असतात, पण आपल्या शरीरातल्या एखाद्या भागाचं आरोग्य ज्यावेळेला बिघडलेलं असतं त्यावेळेला आपण ओंकाराचं उच्चारण केल्यानंतर काय होतं? तर ओठ बंद झाल्यानंतर, मकाराचा उच्चार झाल्यानंतर ओठ बंद होतात. ओंकाराने निर्माण झालेली परमशुद्ध स्पंदनं, व्हायब्रेशन्स ही बाहेर ब्रॉडकास्ट न होता शरीरांतर्गत पसरतात
आणि सूक्ष्मातल्या सूक्ष्म पेशींपर्यंत जाऊन पोचतात आणि तिथे स्टेप अप किंवा स्टेप डाऊन होणं जे गरजेचं असतं ते केलं जातं आणि आपण म्हणतो आपल्या शरीरातल्या त्या भागातलं आरोग्य ओंकाराच्या उच्चारणाने सुधारलं, परत आपलं आरोग्य प्राप्त झालं असं आपण म्हणतो. बघूया आपण ह्या ओंकाराचं उच्चारण केल्यानंतर, मकार म्हटल्यानंतर ओठ बंद होतात आणि स्पंदनं कशी आत पसरतात ते आपण बघूया. असा हा ओंकार तुमचं आरोग्य सुधारून देतो. अशी ह्या स्पंदन ह्या विषयाची इथे भूमिका आहे. स्पंदन ह्या घटकाला खरं तर मान्यता प्राप्त आपली जी साऊंड थेरपी आहे तेच नाव द्यायला हवं. पेपरमध्ये एक 5-7 वर्षापूर्वी असं लिहून आलं होतं की परदेशामध्ये ऑपरेशन्स करत असताना अनेस्थेशियाचा डोस कमी करून ह्या साऊंड थेरपीच्या आधारे ऑपरेशन्स करण्यात येणार आहेत किंवा येत आहेत, अशा प्रकारचे लिखाण पेपरमध्ये आलेलं होतं. तर सांगायचं कारण काय की आपण आता जो विषय बघतोय स्पंदन हा घटक द्रव्य कशातला, ओंकाराच्या उच्चार रूपी औषधातला, हा स्पंदन घटक म्हणजे आपण म्हणू साऊंड थेरपी मान्यता प्राप्त अशी. तर असं ह्या स्पंदन या घटकाची इथे भूमिका आहे, त्याचं काम इथे असं होतं. आता याच्या पुढचा जो घटक आहे ओंकाराच्या उच्चार रूपी औषधातला, स्पंदनानंतर येणारा घटक म्हणजे मनशक्ती. मनशक्ती मनाचं सामर्थ्य हा जो घटक आहे ह्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत की अहो मनशक्ती, मनाचं सामर्थ्य. अहो मनाची शक्ती अफाट असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणार, पण मनाची शक्ती अफाट असते, मनाची ताकद आपल्याला कधी ओळखता येते तर ज्या वेळेला मन एकाग्र करून आपण आपल्या मनाची ताकद वाढवतो त्यावेळेला त्याचं सामर्थ्य आपल्या लक्षात येतं. आणि अशाच प्रकारे मन एकाग्र करून मनाला सामर्थ्य प्राप्त करून घेऊन संशोधक संशोधन करतात. वैज्ञानिक दृष्ट्या शास्त्रज्ञ त्याच्यावर विचार करून त्याच्यावरही त्यांचं संशोधन होतं. आणि अहो उद्योजक सुद्धा मन एकाग्र करून मनाच्या सामर्थ्याच्या जोरावरती आपल्या उद्योगात यशस्वी होतात. आणि माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट मी जी कधीच विसरू शकत नाही, संगीता वझे यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं होतं की कॅन्सर सारख्या असाध्य व्याधीवरती मात करून त्यांनी अत्यंत कष्टप्रद अशी केमोथेरपीची ट्रीटमेंट सोसण्याचं बळ त्यांना ह्या मनाच्या एकाग्रतेतून आणि मनाच्या ताकदीवरती त्याने ती कष्टप्रद ट्रीटमेंट सोसली केमोथेरपी सारखी आणि मनाच्या सामर्थ्यावरती त्या व्याधीतून मुक्त झाल्या. असं महत्व आहे मनस सामर्थ्याचं. मन एकाग्र करून आपल्या मनाला सामर्थ्य प्राप्त करून घेता येतं. मोठ्या स्तरावरच्या ह्या गोष्टी झाल्या हो मंडळी, पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये सर्वसामान्यांच्या जीवनात सुद्धा ह्या मनाच्या सामर्थ्याचा आपण कधी ना कधीतरी अनुभव घेतलेलाच असतो. त्याला आपण एक वेगळं नाव देतो, त्याला आपण म्हणतो विल पॉवर. ह्याचं उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे बरं का. कसं की एखाद्या व्यक्तीसाठी आपलं मन तात्पुरता का होईना एकाग्र झालेलं असतं, मनाला सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं आणि त्या जोरावरती आपल्याला ज्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा असते, गरज असते, ती व्यक्ती आयदर येते किंवा त्यांचा फोन येतो. मग घरात गैरहजर असलेल्या व्यक्तींना आपण काय सांगतो, माझ्या विल पॉवरच्या जोरावरती त्या व्यक्तीचा फोन आला किंवा ती व्यक्ती आली. पण मी असं विचारते काय हो, आपल्याला नेहमीच ही विल पॉवर अनुभवता येत नाही का. याचं कारण काय? अहो कारण अगदी सरळ आणि साधं आहे. दरवेळेला आपलं मन इतकं एकाग्र होऊ शकत नाही. परिणाम काय होतो,